पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून अहमदाबादमध्ये मोदींचा मोठा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। तर या रोड शोच्या माध्यमातून 4 राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या विजयाचं जंगी सेलिब्रेशन स्वागत विजयोत्सव भाजपकडून करण्यात येतंय। तर या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होतीये आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता भाजप तिथं जोरदार तयारीला लागलेला असून मोदींच्या या रोड शोच्या माध्यमातून या निवडणुकीचं स्वागत जे आहे, निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत। 1995 पासून सातत्यानं गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता आहे। तर मोदी हे 2001 ते 2014 इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री देखील राहिले होते। तर ही 2 दृश्य आहेत वेगवेगळ्या राज्यातली भाजपचा विजयोत्सव दर्शवणारी। एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जो अहमदाबादमध्ये सुरू आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा भाजपचं जोरदार सेलिब्रेशन जे आहे, विजयोत्सव जो आहे तो सकाळपासून सुरू झालेला असून गोव्याच्या निकालानंतर गोव्याचे विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत भाजपकडून करण्यात आलं। त्यानंतर विधानभवन परिसरामध्ये या सगळ्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करून मोठ्या जल्लोषामध्ये या विजयोत्सवाचा आनंद साजरा केलेला आहे। तर अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता मिशन गुजरातला सुरुवात झालेली आहे। या वर्षाअखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका उघडलेल्या आहेत आणि त्याची सुरुवात, त्याच्या प्रचाराची सुरुवात म्हणूया त्याचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फोडलेला असून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। तर या दोन्ही ठिकाणचे अधिक सविस्तर अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर भेटूयात। लगेचच पाहत राहा न्यूज 18 लोकमत। निवडणुकी